नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात कधी अशी परिस्थिती आली आहे का, की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? घरात सतत वादविवाद होतात, कामात अडथळे येतात आणि मनाला कायम अस्वस्थ वाटतं. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अशा काही वस्तूंचा उल्लेख आहे, ज्या दुसऱ्यांच्या वापरलेल्या स्वरूपात वापरणे टाळावेत असं मानले जाते. या श्रद्धांनुसार अशा वस्तूंमधून त्या व्यक्तीशी संबंधित ऊर्जा किंवा भावनिक प्रभाव जोडले जाऊ शकतात. यामागे सर्व दावे सिद्ध करणारा वैज्ञानिक पुरावा नसला तरी अनेक लोक या परंपरेचं पालन करतात. आज आपण अशा दोन महत्त्वाच्या वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत. पहिली वस्तू आहे रुद्राक्षाची माळ आणि दुसरी आहे इतरांनी वापरलेली चप्पल. अनेक लोक म्हणतात की या दोन गोष्टी दुसऱ्यांच्या वापरलेल्या कधीही वापरू नयेत. पण यामागचं कारण नेमकं काय आहे? ही फक्त अंधश्रद्धा आहे की यामागे काही धार्मिक, सांस्कृतिक किंवा व्यावहारिक विचार आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शांतपणे आणि सविस्तरपणे या विषयाचा विचार करू. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहिती आवडत असेल तर स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला आता सुरू करूया. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्राक्ष हा भारतीय आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. भारतीय श्रद्धांनुसार तो भगवान शिवांशी संबंधित मानला जातो आणि जप, ध्यान व आध्यात्मिक साधनेत त्याचा उपयोग केला जातो. अनेक भक्त रुद्राक्षाची माळ घालतात आणि ती अत्यंत आदराने जपतात. परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीची साधना, भावना आणि जीवन प्रवास वेगळा असतो. त्यामुळे काही जण असे मानतात की रुद्राक्षावर त्या व्यक्तीच्या साधनेचा आणि वापराचा प्रभाव पडतो. म्हणूनच अनेक गुरु आणि परंपरा दुसऱ्याची वापरलेली रुद्राक्ष माळ थेट वापरणे टाळण्याचा सल्ला देतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की ही धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता आहे. याला सर्वसामान्य वैज्ञानिक पुष्टी उपलब्ध नाही. याच कारणामुळे अनेक कुटुंबांमध्ये नवीन रुद्राक्ष माळ घेऊन योग्य पद्धतीने पूजनच करूनच ती धारण करण्याची प्रथा आहे. रुद्राक्ष माळ दुसऱ्याची का वापरू नये? मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो अनेकांच्या मनात येतो. दुसऱ्यांची रुद्राक्ष माळ घातल्याने खरोखरच नुकसान होते का? याचे उत्तर असे आहे की धर्मग्रंथांमध्ये आणि विविध आध्यात्मिक परंपरांमध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक गुरु आणि परंपरा सांगतात की रुद्राक्ष ही फक्त एक माळ नसून ती साधना, जप आणि श्रद्धेशी जोडलेली वस्तू आहे. अनेक भक्त रोज ओम नमः शिवाय किंवा इतर मंत्राचा जप करतात. रुद्राक्षाची माळ वापरताना वर्षानुवर्ष त्या माळेसोबत त्यांची श्रद्धा, भावना आणि साधना जोडली असते. म्हणूनच अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये असं मानले जाते की अशी माळ दुसऱ्यांनी वापरणे टाळावे. परंतु हे लक्षात ठेवा ही धार्मिक मान्यता आहे. यासाठी सर्वसामान्य वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पहिले कारण, वैयक्तिक साधना. प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना वेगळी असते तसेच तिची साधनाही वेगळी असते. म्हणून अनेक गुरु सांगतात की प्रत्येकाने स्वतःची स्वतंत्र रुद्राक्ष माळ वापरावी. दुसरे कारण, स्वच्छता. रुद्राक्षाची माळ अनेकदा शरीराला स्पर्श करत असते, त्यामुळे ती दुसऱ्यांनी वापरण्यापूर्वी स्वच्छतेचा विचार करणे आवश्यक आहे. वैयक्तिक वस्तू शक्यतो वैयक्तिकच ठेवणे ही चांगली सवय मानली जाते. तिसरे कारण, श्रद्धा. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. जर एखाद्या व्यक्तीचा विश्वास असेल की स्वतःची माळ वापरणे अधिक योग्य आहे तर त्या श्रद्धेचा आदर करावा. रुद्राक्ष भेट म्हणून मिळाल्यास काय करावे? अनेकांना प्रश्न पडतो की जर आई वडील, गुरु किंवा जवळच्या व्यक्तींकडून रुद्राक्ष भेट मिळाली तर? अनेक परंपरांनुसार अशा वेळी माळ स्वच्छ करून, श्रद्धेने पूजा करून किंवा आपल्या परंपरेनुसार विधी करून ती धारण केली जाते. याबाबत आपल्या कुटुंबातील जाणकार किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाचा सल्ला घेणे योग्य ठरू शकतो. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुसऱ्याची रुद्राक्ष माळ परवानगीशिवाय वापरू नका. माळ जमिनीवर फेकू नका. तिचा अपमान करू नका. स्वच्छता आणि जतन याकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, रुद्राक्षाचे महत्त्व केवळ माळ घालण्यात नाही तर चांगले आचरण, प्रामाणिकपणा, संयम आणि श्रद्धा यामध्ये आहे. इतरांनी वापरलेल्या चप्पल कधीच वापरू नयेत. परंपरा, श्रद्धा आणि व्यावहारिक कारणे. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ लोक नेहमी सांगतात दुसऱ्यांची चप्पल घालू नकोस. काहींनी हे फक्त एक जुने वाक्य वाटते, पण या सल्ल्यामागे धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा
आणि काही व्यावहारिक कारणेही सांगितली जातात. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, दुसऱ्याची चप्पल वापरल्याने निश्चितीच गरिबी येते किंवा दुर्दैव येते याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये असं मानले जाते की चप्पल ही व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली वैयक्तिक वस्तू आहे, म्हणून ती शक्यतो दुसऱ्यांनी वापरू नये. पहिले कारण, लोकपरंपरेतील श्रद्धा. भारतीय संस्कृतीमध्ये पायांना पृथ्वीशी थेट संपर्क असतो, त्यामुळे चप्पल दिवसभर धूळ, माती आणि विविध ठिकाणांशी संपर्कात येते. काही परंपरांनुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अनुभव, संघर्ष आणि प्रवासाचे प्रतीक म्हणून तिच्या वापरातील वस्तूंकडे पाहिले जाते. म्हणून दुसऱ्याची चप्पल वापरणे टाळावे असं सांगितले जाते. ही धार्मिक आणि लोकमान्यतेवर आधारित समज आहे. दुसरे कारण, स्वच्छता. हे सर्वात व्यावहारिक कारण आहे. चप्पल दिवसभर बाहेर वापरली जाते, त्यामुळे त्यावेळी धूळ, जंतू किंवा बुरशी असण्याची शक्यता असते. दुसऱ्याची चप्पल वापरल्यास त्वचेचे काही संसर्ग आणि पायांच्या समस्या पसरण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून वैद्यकीय दृष्टी ही शक्यतो स्वतःची चप्पल वापरणे अधिक योग्य आहे. तिसरे कारण, वैयक्तिक वस्तू. जसे आपण दुसऱ्यांचा टूथब्रश, टॉवेल किंवा कंगवा सहज वापरत नाही, तसेच चप्पल ही वैयक्तिक वस्तू आहे. यामुळे स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक सवयींचाही आदर राखला जातो. गरिबीशी जोडली जाणारी समज. अनेक घरांमध्ये असं सांगितले जाते की दुसऱ्यांची चप्पल वापरल्याने लक्ष्मीची कृपा कमी होते किंवा आर्थिक अडचणी वाढतात. ही समज धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरेचा भाग आहे. याला सिद्ध ठरणारा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. यामुळे याकडे श्रद्धेच्या संदर्भात पाहणे योग्य ठरेल. चुकून दुसऱ्यांची चप्पल घातली तर अनेकांना हा प्रश्न पडतो. जर गर्दीत, मंदिरात किंवा एखाद्या कार्यक्रमात चुकून दुसऱ्याची चप्पल घातली गेली तर घाबरण्याचे कारण नाही. शांतपणे योग्य चप्पल परत द्या. अनेक कुटुंबांमध्ये अशा वेळी देवाचे स्मरण करून मन शांत ठेवण्याची प्रथा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनावश्यक भीती बाळगू नका. काय करावे? शक्यतो स्वतःची चप्पल वापरा. दुसऱ्याची चप्पल वापरावी लागल्यास स्वच्छतेची काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पादत्राणे वापरण्याची सवय लावा. धार्मिक श्रद्धांचा आदर करा, पण भीती पसरवू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, समृद्धी केवळ एखादी वस्तू वापरल्याने किंवा न वापरल्याने मिळत नाही. प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन, चांगले आचरण आणि सकारात्मक विचार हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक सत्य शिकवण देणारी कथा आणि या परंपरेमागचा खरा संदेश. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक छोटी कथा सांगणार आहे. ही कथा केवळ उदाहरण म्हणून सांगितली जात नाही, पण तिच्यात एक मोठा संदेश दडलेला आहे. एका गावात मोहन नावाचा एक तरुण राहत होता. तो मेहनती होता, पण त्याला एक सवय होती. कोणतीही वस्तू, स्वतःची असो किंवा दुसऱ्याची, तो फारसा विचार न करता वापरत असे. एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला शांतपणे विचारले, बाळा, तू दुसऱ्याची जपमाळ, चप्पल किंवा वैयक्तिक वस्तू सहज वापरतोस, पण कधी विचार केला आहेस का आपल्या पूर्वजांनी असे का करू नये असे सांगितले? मोहन हसला आणि म्हणाला, आजोबा, या गोष्टीमुळे काय फरक पडणार? आजोबा म्हणाले, फरक वस्तूमुळे पडतोच असे नाही, पण सवयीमुळे नक्की पडतो. मोहनला त्यांचे बोलणे त्यावेळी समजले नाही. काही दिवसांनी तो एका आश्रमात गेला. तिथे एका वृद्ध साधूंनी त्याला सांगितले, मला प्रत्येक वस्तूचा आदर कर. दुसऱ्याच्या वस्तू वापरण्यापूर्वी त्यांची परवानगी घे आणि स्वतःच्या वस्तू स्वच्छ ठेव आणि कोणतीही धार्मिक वस्तू श्रद्धेने हाताळ. मोहनने विचारले, यामुळे माझे भाग्य बदलेल का? साधू हसले आणि म्हणाले, भाग्य बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे चांगले विचार, चांगले कर्म आणि शिस्त. त्या दिवसानंतर मोहनने स्वतःची सवय बदलायला सुरुवात केली. तो स्वच्छ राहू लागला, इतरांच्या वस्तू वापरण्यापूर्वी परवानगी घेऊ लागला, धार्मिक वस्तूंचा आदर करू लागला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो अधिक जबाबदार बनला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. त्याला नवीन कामे मिळाली, घरात आनंद वाढला, लोक त्याच्यावर अधिक विश्वास ठेवू लागले. तेव्हा त्याला समजले की बदल वस्तूंमध्ये नव्हता, तर स्वतःच्या वागण्यात होता. मित्रांनो, हीच आपल्या परंपरेची खरी शिकवण आहे. अनेकदा लोक असे म्हणतात की अमुक वस्तू वापरली म्हणून गरिबी आली किंवा तमुक वस्तूमुळे दुर्दैव आले, परंतु प्रत्यक्षात जीवनातील यश किंवा अपयशावर अनेक गोष्टी परिणाम करतात. मेहनत, आर्थिक नियोजन, आरोग्य, शिक्षण, संधी आणि योग्य निर्णय. म्हणून कोणत्याही परंपरेचा आदर करताना तिचा मूळ संदेश समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जर एखादी परंपरा आपल्याला स्वच्छता, शिस्त, आदर आणि जबाबदारी शिकवत असेल तर ती नक्कीच आपल्या जीवनासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणून रुद्राक्ष असेल तर ते श्रद्धेने धारण करा. चप्पल असेल तर
स्वच्छतेची काळजी घ्या, दुसऱ्यांच्या वस्तू वापरताना परवानगी घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती नव्हे तर विवेक बाळगा. खरे धन हे केवळ पैशात नसते. चांगले आरोग्य, चांगले विचार, प्रामाणिक मेहनत, कुटुंबातील प्रेम आणि मनशांती हीच खरी समृद्धी आहे. महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे, दमदार निष्कर्ष. मित्रांनो, आता या विषयाशी संबंधित काही प्रश्न पाहूया, जे अनेक लोक वारंवार विचारतात. चुकून दुसऱ्यांची रुद्राक्ष माळ घातली तर काय करावे? जर चुकून असे झाले असेल तर घाबरण्याची गरज नाही. अनेक परंपरांमध्ये माळ स्वच्छ करून, भगवान शिवांचे स्मरण करून आणि श्रद्धेने पुन्हा धारण करण्याची प्रथा आहे. यामागे मुख्य उद्देश मन शांत ठेवणे आणि श्रद्धेचा आदर करणे हा आहे. आई वडिलांची किंवा आजोबांची रुद्राक्ष माळ वापरू शकतो का? काही कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या धार्मिक वस्तू जपून ठेवण्याची परंपरा असते. अशा वेळी आपल्या कुटुंबातील परंपरा किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. दुसऱ्यांची चप्पल काही मिनिटांसाठी वापरली तर अपशकुन होते का? असा दावा करणारा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही, परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने शक्यतो स्वतःची चप्पल वापरणे अधिक योग्य आहे. मग आपल्या पूर्वजांनी हे नियम का सांगितले? कारण त्या काळात लोकांना स्वच्छता, शिस्त, वैयक्तिक वस्तूंचे महत्त्व आणि धार्मिक वस्तूंचा आदर शिकवण्यासाठी अशा परंपरा सांगितल्या जात असत. यामागचा संदेश समजून घेणे महत्त्वाचे आहे. गरिबी येण्यामागचे खरे कारण काय असू शकते? जीवनात आर्थिक अडचणी अनेक कारणांनी येऊ शकतात. उदाहरणार्थ, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, बचतीचा अभाव, चुकीचे आर्थिक निर्णय, आरोग्याच्या समस्या, नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी. म्हणून कोणती एक वस्तू गरिबीचे कारण आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. या व्हिडिओचा मुख्य संदेश: मित्रांनो, रुद्राक्षाचा आदर करा, धार्मिक वस्तू श्रद्धेने वापरा, वैयक्तिक वस्तू शक्यतो इतरांसोबत शेअर करू नका, स्वच्छतेची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचे, भीतीपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरा समजून घ्या, पण कोणत्याही गोष्टींवर अंधविश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, समृद्धी केवळ नशिबाने मिळत नाही. समृद्धी ती प्रामाणिक मेहनतीने, योग्य विचारांनी, चांगल्या सवयींनी, ईश्वरावरील श्रद्धेने, इतरांशी प्रेमाने वागण्याने. जर आपण या गोष्टी जीवनात अंगीकारल्या तर आपण केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही समृद्ध होऊ शकेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक विषयांवरील सखोल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरात अशा कोणत्या परंपरा आजही पाळल्या जातात. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया आम्ही आवर्जून वाचतो. पुन्हा भेटूया नवीन रोचक विषयासह. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.